महाराष्ट्रात संपूर्ण गोहत्या बंदीची कठोर अंमलबजावणी आणि मांसाहार हॉटेलांवर लावलेली देवी देवतांची नावे हटविण्याची मागणी करत राष्ट्रीय महाकाल सेना आता रस्त्यावर उतरली आहे। 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:15 लातूर येथून ऐतिहासिक पदयात्रेला सुरुवात होणार आहे। गोमाता राजमाता लातूर ते मुंबई सुमारे 450 किलोमीटरची जवळपास 2 आठवड्यांची ही मोठी पदयात्रा उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, खेड, ठाणे मार्गे मुंबईत पोहोचणार आहे। मुख्य मागण्या गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी, मांसाहार हॉटेलांवरील देवी देवतांची नावे तात्काळ हटविणे, पदयात्रेसाठी पोलीस व सीआरपीएफ बंदोबस्त, आरोग्य सुविधा, पाणी, निवारा आणि स्वच्छता व्यवस्था, गोरक्षणासाठी राज्यव्यापी जनजागृती अभियानाला सरकारी पाठबळ, सेनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक भाई सपके यांनी सांगितले की गोरक्षण ही धार्मिक भावना नसून सामाजिक सांस्कृतिक जबाबदारी आहे। राज्यातील सर्व हिंदू संघटना व गोरक्षकांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ही घोषणा होताच राज्यभरात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून हजारोंच्या संख्येने पदयात्री सहभागी होणार असल्याचा सेनेचा दावा आहे। बाबा हे लोक हे मागणी करतात, हे असे खोटे आरोप करून ह्या पद्धतीचं ते लोक विषयाला वेगळ्या वळणाला घेऊन जातात। आम्हाला आमच्या आईला वाचवायचंय, त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही पातळीवरती जाऊ। आता त्या कारवाईमध्ये आपल्या गौरक्षकाला त्यामुळे हे अवैध जे चाललेलं कामकाज आहे याच्यावरती कुठेतरी प्रतिबंध येण्याचं काम या ठिकाणी होईल। गोवंश हत्येच्या संदर्भामध्ये माननीय फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी याला न्याय द्यायचा प्रयत्न केला ते मुख्यमंत्री असताना, आणि त्यानंतर फडणवीस साहेबांनी सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे की वर्षाच्या आतमध्ये 2 किंवा 3 केसेस झाल्या तर याला मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल। त्यामुळं या ठिकाणी त्याची अंमलबजावणी पोलीस खात्याने अत्यंत प्रभावीपणे करणं गरजेचं आहे, कारण पोलिसांकडून गोरक्षकांना संरक्षण मिळत नाही आणि त्या ठिकाणी उलट त्या व्यापाऱ्याकडून, तो जाती धर्माचा हा प्रश्न नाही, त्या व्यापाऱ्याकडून तक्रारी घेतल्या जाऊन एक्स्टॉर्शन सारखे गुन्हे या गोरक्षकांवरती कारवाई म्हणजे दाखल केले जातात। याचा कुठेतरी प्रतिबंध याला झाला पाहिजे। आणि ज्याप्रमाणे माझं तर म्हणणं, एक माजी पोलीस इन्स्पेक्टर या नात्यानं या ठिकाणी जसं नार्कोटिक ऍक्टला पोजेशन असेल तर त्याला केस चालवून त्याचा निकाल लागेपर्यंत जामीन होत नाही, त्या पद्धतीने या ठिकाणी गोवंश संदर्भात जर केस झाली तर ते केस चालवून त्याचा निकाल लागेपर्यंत त्याचा जामीन झाला नाही पाहिजे।